परत एकदा 3 देवी इथे बसलेल्या आहेत. स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभ्या आहेत, स्वतःचा स्वतंत्रपणे उद्योग चालवत आहेत आणि घर संसार हे सगळं सांभाळून त्या करतायत. त्यामुळे तिघींनाही मी परत एकदा मनापासून नमस्कार करतो आणि तिघींचंही खूप मनापासून स्वागत करतो. ओके, आपण काय करता आधी मला सांगा आपली ओळख. माझं नाव रुपाली अविनाश. मी पेपर ज्वेलरी आणि फॅशन ज्वेलरीमध्ये मॅन्युफॅक्चरर आहे. हां. ओके, आपलं नाव. माझं नाव आसावरी पोतनीस. मी कुर्तीज डिझाईन करते आणि करून घेतो, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आहे कुर्तीजचं. आणि आपलं. मी नंदिनी पोतनीस. आमचा केटरिंगचा व्यवसाय आहे. आम्ही सम्राट केटरर्सचे श्रीयुत खळे यांच्या मार्गदर्शनाखाली केटरिंगचा व्यवसाय करतो. अच्छा, म्हणजे स्वतंत्रपणे पण करतो आणि त्यांच्या थ्रू सुद्धा करतो. ओके, व्हेरी गुड. आणि तुम्ही तिघी स्वतंत्रपणे व्यवसाय करता. आणि मला सांगा, तुम्ही आता तिघींची मैत्री किती वर्ष आहे? बरेच वर्ष झाली. माझी आणि हिची ओळख लग्नापूर्वीची, म्हणजे आधीच्या मैत्रिणी आणि आता आम्ही जावात, चुलत जाव. कधी काही जावाजावांची भांडणं वगैरे? अजून तरी नाही, बोलू नका असं काही. मजा आलाय ना काही. ओके, आणि तुमची मैत्री किती वर्षाची आहे? आम्ही आता 2 वर्ष ओळखतो एकमेकींना. कशी झाली ओळख तुमची? आम्ही छोटे एक्झिबिशन्स आधी सुरू केले होते. मग त्यात म्हणजे माझी ज्वेलरी बघून हिचे कुर्तीज मॅच करायला लागले लोक. तर देन गॉट इंट्रोड्यूस की एकत्रच करू, बघू कसं म्हणतात. ह्याची भेट कशी झाली? ह्यांची पण मग ह्यांनी पण एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करायला सुरू होते. मग हिने इंट्रोड्यूस करून दिलं. मग आता तिघी जणी एकत्र करतो एक्झिबिशन. अच्छा, म्हणजे सगळं एकाच छताखाली आणायचा प्रयत्न आहे का? म्हणजे आता तुमचे दागिने झाले, तुमचे कपडे झाले आणि यांचे जेवणावळ झाली, सगळे एका छताखाली. आता फक्त घरवाले राहिले. हा, म्हणजे घर बनवणारी एखादी कंपनी आली ते झालं, म्हणजे सगळं एका छताखाली. हिचे प्रोडक्ट खात आपले प्रोडक्ट बघा आणि घ्या. ओके, ही सुरुवात कशी झाली हो तुमची पेपर प्रोडक्ट्स आणि हे सुचलं कसं तुम्हाला? ऍक्च्युली माझी मैत्रीण फॅशन डिझायनिंग करत होती. तर माझं ज्वेलरी डिझायनिंग झालेलं आहे, म्हणजे सोन्याची जी ज्वेलरी असते ती. कोर्स असतो तो बेसिक कोर्स. तर ती मला मदतीला म्हणून तिने मला बोलवलं होतं. तर त्यांच्याकडे फॅशन डिझायनिंगवाला एक टॉपिक असतो पेपर बीड्सचा. मग त्याच्यातून आम्ही थोडं एक्सपेरिमेंट करून पेपर ज्वेलरी बनवली. तिने तो टॉपिक म्हणजे फक्त नावापुरती घेतला, कारण का तिला पास आउट होतं फॅशन डिझायनिंग. ती कपड्यांमध्ये होती, पण मला ते खूप आवडलं होतं. तो घरी बसून मग मी थोडं मैत्रिणींना वगैरे बनवून दे असं केलं. पण ते खूप आवडलं. मग लोक अजून मागायला लागली आणि मग छोटंसं युनिट चालू केलं. तुमचं कसं काय हे सुरू झालं एकदम डिझायनिंग? मी कॉलेजमध्ये, म्हणजे माझं कॉलेज SNDT मधून मी हे केलं होम सायन्स जूचं. आणि तिथे म्हणजे फॅशन डिझायनिंग वगैरे होतंच, आम्हाला विषय होता आहे. तेव्हापासून थोडी आवड निर्माण झाली. मग म्हटलं आपली ते टेक्सटाईल इंजिनियर आहेत आणि फॅब्रिक म्हणजे चांगल्यापैकी त्यांना ओळखता येतं. त्यामुळे त्यांनी सुचवलं की आवड आहे, कपड्याशी संबंधित असलेली गोष्ट तुम्ही करावी असं त्यांनी सुचवलं. ओके, तुम्ही कसं काय आता ह्याच्यात आलात? माझ्या मिस्टरांनाही केटरिंगमध्ये आवड आहे. त्यांना जेवण करायला वगैरे खूप आवडतं. मलाही कुकिंगची खूप आवड आहे. म्हणून आम्ही ठरवलं की केटरिंगमध्ये आपण यावं, म्हणजे असे छोटे ऑर्डर्स वगैरे घेऊन. मग आमची ओळख सम्राट केटरर्सचे श्रीयुत खळे यांच्याशी झाली. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केटरिंगमध्ये यायचं ठरवलं. बरं, आता आज बनवणार आहे कोण? तुमच्या तिघींपैकी कोण बनवणार आहे? पदार्थ काय बनवणार? आम्ही दोघी बनवणार आहोत, कारण ती नेहमीच करते. त्यामुळे आज तिला सुट्टी द्यावी असं. तुम्ही काय बनवणार आहात? मी मैद्याच्या शेंगा. मैद्याच्या तिखट शेंगा. मैद्याच्या तिखट शेंगा. तुम्ही? सांजणं, गोड सांजणं. गोड सांजणं. आणि पहिलं कोण बनवणार, तुम्ही का तुम्ही? मी बनवतो. चालेल, चला आपण जाऊया किचनकडे. ठीक आहे. रुपाली आणि आसावरी अशा 2 उद्योजिका आपल्याकडे इथे हजर झालेले आहेत. किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि रुपालीजी, आता काय बनवणार आहात तुम्ही? मी मैद्याच्या शेंगा, तिखट शेंगा. मैद्याच्या तिखट शेंगा. साहित्य मला सांगा आधी. हां, 1 बाउल मैदा, मीठ, मिरची, हळद, ओव्याची पावडर आहे, ओके, आणि धणा जिरा पावडर. आमचं इथे तेल तापून तयार झालेलं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर काय करायचं मला सांगा. ते काय करायचं ते सांगाच, पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 4 वर्षाची तुमची उलाढाल कितपत झालेली आहे? उलाढाल हे दर वर्षाला साधारणपणे 1-2 लाख. हां, सुरुवात 20,000. हां, मग त्याचे 70 झाले. बरं, 1 लाख झाले. ओके, 2.5 झाले. आता 4 पर्यंत पोहोचले, 4.5 पर्यंत पोहोचले. बरं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं काय, म्हणजे नुकसान कधी काय झाले का? आणि नुकसान जर झालं असेल तर का झालं? हो, एक्झिबिशनच करायचे आधी.
तर नुकसान असं झालं की एकदम छान आर्ट गॅलरीमध्ये एक्झिबिशन लागलं होतं आणि पाऊस छान पडला, त्यामुळे कोणी आलं नाही आणि छान नुकसान झालं. त्यावेळी मनात काय आलं तुमच्या? हो की, आणि काय झालं, पेपर ज्वेलरी होती, अजून एक्सेप्टन्स लोकांचा लगेच नाही. हां, की पेपर आहे, नवीन कॉन्सेप्ट. काही काही जण ज्या आर्टला अगदी खूप इम्पॉर्टन्स देतात त्यांना पेपर ज्वेलरी म्हटलं का ओ वाव. आणि जे डेली यूजमध्ये म्हणजे कॉलेजच्या मुली वगैरे, पेपर ज्वेलरी आहे यार, खराब हो जाएगी तो पैसे मत डालना, असं होतं. म्हणजे थोडक्यात पेपर ज्वेलरीला वाव असं म्हणणारे जोपर्यंत मंडळी वाढत नाहीत तोपर्यंत तुम्हाला वाव स्वतःला असं म्हणता येणार. मला इथे एक सांगायचं आहे, माझं फर्स्ट एक्झिबिशन जेव्हा मी दादरला केलं होतं, तर 5 दिवसाचं एक्झिबिशन होतं आणि 2 दिवसापर्यंत माझा काही सेल झाला नव्हता, 0 सेल होता. आणि फर्स्ट एक्झिबिशन आय वॉज थोडी नर्वस झाले होते मी. पण US एक म्हणजे एक ग्रुप होता, ते लोक मे बी फिरायला वगैरे आले असतील दादर, आणि ते आले, त्यांनी माझी पेपर ज्वेलरी पाहिली आणि त्यांना ती इतकी आवडली होती की म्हणजे प्रत्येकाने 15 पीस 20 पीस असे त्यांनी घेतले. पण आणि त्यांनी विकत घेतल्यावर मग आपलं क्राऊड आलं. सो दिस वॉज नॉट गुड की आपलीच संस्कृती मी तुम्हाला देते इथे, तर तुम्ही ते म्हणजे त्यांनी घेतलं तेव्हा तुम्हाला त्याचा इम्पॉर्टन्स कळेल. तर असं न होता जर सुरुवातीलाच लोक आपले आले असते तर खूप बरं वाटलं असतं. ठीक आहे, हरकत नाही. बेटर लेट दॅन नेव्हर. येस, नाव येस डेफिनेटली. ओके, साहित्य बघितलेलं, आता कृती करायची. काय करायची कृती? बाऊल लागेल ना तुम्हाला? ओके, आता काय करणार? हा मैदा, हा एवढा क्वांटिटी मैदा लागतोच. थोडा पाहिजे राखून ठेवा, तुम्हाला लाटायला उपयोगी पडेल. थोडासा. ओके, आता धणा पावडर 1 चमचा जिरे पावडर. हां, ओके. 1 वाटी ओवा पावडर. ओके. हा जर रोस्ट करून थोडा घेऊन पावडर केली तर जास्त चांगलं. 1 चमचा. 1 चमचा. 1 वाटी. 1 वाटी, सॉरी. एक माणसं खाणारची वाट लागेल. ओके. हळद अगदी थोडी, अर्धा चमचा, अर्धा पण नाही, 1/4. ओके. तिखट आपल्या टेस्टने पण घाला. जरा बरं करा, तिखट असू दे. ठीक आहे, झणझणीत लागायला पाहिजे. आणि मीठ सुद्धा, हा आपल्या टेस्टने, आणि एवढं मीठ तरी लागेलच. आता मोहन करायला घ्यायचं. 1 मिनिट. ओके, आता याच्यात आपल्याला पाणी घालून थोडं पाणी देऊ. मी काय म्हणतो की आता पीठ कसं मळायचं हे काही दाखवण्याची गरज नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे पीठ कसं मळायचं. आणि या उद्योजिका असल्यामुळे त्यामुळे वेळेची किंमत आहे त्यांना, त्यामुळे त्यांनी ऑलरेडी ते बनवून आणलेले आहेत, गोळा केलेलं, ते घेऊन आपण आता पुढे जाऊया. ओके. हे आपण लाटून घेऊया. थोडासा मैदा लाटायला सोपा पडेल म्हणून. आता तुम्ही ह्याचं काय करणार आहात? हां, तर आपण ह्याला शेंग्याच्या शेपमध्ये कापूया. ओके. ह्याला अगदी पातळ करून नूडल्स सारखं पण करता येतं, म्हणजे जर थोडं अजून शेप वेगळं, किंवा शंकरपाळा शेप पण तुम्ही करू शकता. झालंय तेल गरम? हो. हे आमचं चालूच राहील, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मैद्याच्या शेंगा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, मीठ, तिखट, हळद, ओवा पूड, धणेपूड आणि जिरेपूड. कृती: प्रथम एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये धणेपूड, जिरेपूड, ओवा पूड, हळद, तिखट, मीठ, पाणी आणि गरम तेल घालून पीठ भिजवून घ्यावं. भिजवलेल्या पिठाची पोळी लाटून त्याच्या लांबट पट्ट्या कापून घ्याव्यात आणि मैद्याच्या शेंगा खरपूस तळून घ्याव्यात.